नमस्कार मंडळी, मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज मी तुमच्यासाठी एक छान अशी रीडिंग घेऊन आलोय. रीडिंग म्हणजे महाकाल तुमच्यासाठी एक खूप मोठं प्रवेशद्वार उघडतंय. असं प्रवेशद्वार आहे जे त्या प्रवेशद्वारामधून तुमच्यासाठी आहे इन्फिनिटी आहे, अबंडन्स आहे, सगळं तुमच्यासाठी आहे, प्रोटेक्शन आहे आणि प्रवास आहे. आणि तेच जे दार आहे महाकाल तुमच्यासाठी उघडत आहेत, ज्यामधून प्रवास तुमच्यासाठी आहे. खूप मोठे मोठे तीर्थक्षेत्र असतील, खूप मोठ्या मोठ्या ठिकाणी जर तुम्हाला जाणं झालं नसेल किंवा तुम्हाला जायचं असेल, असं काही तुमचं प्लॅन असेल, आउट ऑफ इंडिया तुम्हाला जाण्याचे प्लॅन्स असतील किंवा तुम्हाला जाण्याची शक्यता आहे की तुम्ही असं काही तुमच्यासाठी अवेलेबल होईल की तुम्ही आउट ऑफ इंडिया जर तुम्ही असाल, तुमची मुलं असतील, कुठं शिकण्यासाठी जाणार असतील किंवा काय असं काही तुमचा प्लॅन सुरू आहे, तर तो सुद्धा तुमच्यासाठी आहे. म्हणजे हेच प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जात आहे. त्याचं इंट्रोडक्शनमध्ये हे जे मला इंट्युटिव्हली मेसेज आले ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवले. तर महाकाल तुमच्यासाठी खूप मोठं प्रवेशद्वार उघडतात. कोणतं प्रवेशद्वार आहे ज्यातून तुम्हाला पुढे जायचं आहे, जे तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व अजून उंच करण्यासाठी, खुलवण्यासाठी, तुम्हाला वेगळ्या पार्श्वभूमीवर घेऊन जाण्यासाठी, तुमची एक वेगळी ओळख दाखवण्यासाठी किंवा पूर्वजन्माचे असे काही बंध असतात ज्या ठिकाणी, म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी असते, ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कुणाच्या आयुष्यात येत नाही असं आपण म्हणतो. आणि हे रियालिटी आहे, खरंच आहे. कोणी कुणाच्या आयुष्यात उगाचच जात नाही. जर कार्मिक असतील तर ते कार्मिक रूपाने येतात. जर तुमच्या अगदी ह्या जी जर्नीचा तुमची कार्मिक पूर्ण झाल्यानंतर जी तुमच्या मित्र स्वरूप असतील किंवा तुमच्या मदतीसाठी असतील, जे काय आहे तुमचं, मग प्रत्येक गाव असेल, ठिकाण असेल, काळ असेल, सगळं वेळ असेल, सगळ्या गोष्टींमध्ये जिथं जिथं तुम्ही जाल किंवा जिथं जे जे तुम्ही कराल, जे जे होईल ते तुमच्यासाठी हे विधिलिखित असतं. हे ऋणानुबंध असतात आणि त्या ठिकाणी त्या गोष्टीला भेट देणं, व्हिजिट करणं हे ठरलेलं असतं. प्रत्येक वेळी मी ठरवलं मला आत्ता कुठंतरी जायचं आहे तर नाही होऊ शकत. जोपर्यंत ती वेळ, ते स्थान तुम्हाला बोलवत नाही, त्या स्थानाकडून तुम्हाला हाक येत नाही, तुम्ही त्या कार्मिक पॅटर्नमधून सुटत नाही आणि तुम्ही तुमच्या ते जे पूर्वजन्माचं जे काही तुमचं हे आहे त्याच्याशी तुम्हाला मग थोडीशी व्हिजिट करावी लागते. तर असं जे तुमचे ऋणानुबंध असते, मग कुठल्या तुमचे जे मी तुम्हाला म्हणतो ना आउट ऑफ इंडिया असं असेल किंवा असं नाहीये की तुम्ही आता भारतामध्ये जन्म घेतलाय, भारतामध्ये आहात, पण तुम्ही पूर्वजन्मामध्ये अमेरिकेत असाल, लंडनमध्ये असाल आणि कुठंतरी असाल, पण या जन्मामध्ये तुम्ही इथं आहात. पण तुम्हाला असे काही संकेत सुद्धा येतील किंवा ऋणानुबंध आपण जे म्हणतो त्याचे आउट ऑफ इंडियामधून असं काही असं हे येईल की तुम्ही तिथं पोहोचाल, की तुम्ही म्हणजे असे ते क्रिएटिव्ह होत जाईल, ते सगळं तयार होत जाईल आणि तुम्ही तिथं पोहोचाल. हे काही ना कुठल्या माध्यमातून हे होईल, पण तुम्ही तिथं जाल. मग असं मी तुम्हाला जर उदाहरण म्हणून दिली, तुम्ही कोणत्याही क्षेत्री जा, मग ते देवदर्शन असेल किंवा कोणत्याही कोशासाठी तुम्ही तिथं जाऊ शकता, पण ते ऋणानुबंध असल्याशिवाय येत नाही. हे ऋणानुबंध आहेत तुमच्या आणि त्यामुळे तुम्ही तिथं जाताय, तुमच्या क्रिएटिव्हिटीमुळे तुम्ही तिथे जाताय. हे सगळ्यात महत्वाचं. कारण तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे, व्हिक्टरी जी आहे, ती तुमच्या आयुष्यामध्ये महाकाल तुमच्यासाठी प्रवेशद्वार उघडतायत. आणि मी कोणताही विचार केला नव्हता, काही नव्हतं. मी हा डेक हाती घेतला, व्हिडिओ चालू केला, हे मला मेसेज लगेच आले की हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, की तुमच्या ह्या प्रवेशद्वारातून तुम्हाला करायचा आहे प्रवास करायचा आहे. खूप नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, ज्या मला माझ्या इथून शिकता येत नाहीत, पण मला अनेक ठिकाणावर जिथं मी व्हिजिट करेन त्या ठिकाणावरून मला काही माहिती मिळते, मला काही गोष्टी मिळत आहेत, माझ्या काही पूर्वजन्माचे ऋणानुबंध आहेत. मला त्या वास्तूला हात लावल्यानंतर तिथं असं वेगळं हे जाणवतं. बघा, आपल्यामध्ये आपण बरेच वेळा अशा ठिकाणी जातो जिथं गेलं की आपल्याला एक वेगळाच अनुभव होतो, वेगळा आनंद होतो, त्या स्पर्शामध्ये एक वेगळी तृप्तता असते, प्रेम असतं आणि हे सगळं आपण अनुभवतो. तर हे तुम्हाला इथं सांगितलं जाते की ही जी तुमची जर्नी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला महाकाल जो प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडतायत, यामध्ये व्हिक्टरी आहे, ब्लेसिंग्स तुम्हाला व्हिक्टरीचे आहेत. हे सगळं तुमच्यासाठी उघडलं जाते. जावं, तुम्हाला जिथं तुम्हाला फिरायचं ते फिरा, जे करायचंय ते करा, जे तुम्हाला तुमच्यासाठी अखंड रंगमंच पूर्णपणे तुमच्यासाठी उघडलेला आहे. जितकं नाचायचंय तितकं नाचा, जितकं तुम्हाला एन्जॉय करायचं ते एन्जॉय करा, शिका आणि स्वतःला प्रेझेंट करा. जे तुम्हाला करायचंय ते करा, कारण रंगमंच देणं
हे त्यांचं हे होतं. महाकाल तुमच्यासाठी प्रवेशद्वार का उघडतात? कारण रंगमंच देणं हे महादेवांचं काम होतं. त्या रंगमंचावर स्वतःला प्रस्तुत करणं हे तुमचं काम आहे, हे तर इथं सांगितलं जाते. कारण हा प्रवास जो आहे हा तुमच्या क्रिएटिव्हिटीमुळे सुद्धा होऊ शकतो. तर तुम्हाला इथं सांगितलं, जर कोणी इथं ॲक्टर असतील किंवा कोण कलाकार असतील, काय तुम्ही नाट्यक्षेत्रामध्ये असाल किंवा कोणत्याही कलाक्षेत्रामध्ये असाल, सिंगिंग करत असाल, अशा काही आउटडोर तुमच्या होत असतील किंवा तुम्ही टुरिझमच्या ह्याच्याबरोबर तुम्ही जात असताना तुमची क्रिएटिव्हिटी आहे, तर त्यासाठी तुम्हाला ते सांगितलं महाकाल तुमच्यासाठी प्रवेशद्वार उघडत आहे. तुम्ही कोणत्याही कोणत्या माध्यमातून तुम्ही तुमचा जो प्रवास आहे तो इथं होणारच आहे आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये सुद्धा व्हिक्ट्री आहे. या प्रवेशद्वारातून सुरू होणारा प्रवास तुमच्यासाठी व्हिक्ट्री घेऊन येणार आहे. व्हिक्ट्री आणि सगळी समृद्धता आहे. खूप छान सगळं आहे बरं का. थँक्यू सो मच. आणि महाकाल तुमच्यासाठी जे प्रवेशद्वार उघडत आहेत त्यामध्ये तुम्हाला खूप म्हणजे लॉंग लाईफचा आशीर्वाद आहे. खूप तुम्ही सदैव म्हणजे दीर्घायुष्य जे काय आहे ते तुम्हाला लाभो असा तुम्हाला महाकाल आशीर्वाद देत आहेत. ह्याच्यातून या प्रवेशद्वारातून बाहेर जात असताना, या प्रवेशद्वारात तुम्ही प्रवेश करत असताना तुम्हाला जे दीर्घायुष्य आहे ते दीर्घायुष्य लाभणार आहे. आणि तुमच्यामधून जी क्रिएटिव्हिटी आहे त्या क्रिएटिव्हिटीमुळे तुमच्यातला जो आपण काय म्हणतो ध्यानानं साधनेनं, जसं तारुण्य आपलं काय असतं, जे ध्यान साधना आपल्याला वाटतं आपण हे खूप मोठं आहे किंवा आध्यात्मिक आहे, नाही तर ते आपल्याला चिरतरून ठेवतं. ध्यान साधना हे आपल्यातला योग ध्यान याच्यामुळे आपण आतून स्ट्रॉंग होतो. आपला जे 7 चक्र आहे ती 7 चक्र त्यातले व्हाइब्स हे होत असतात, ते हील होतात, त्यातले ब्लॉकेजेस निघून जातात आणि आपण खूप छान दिसायला लागतो. खरंच तुम्ही करून बघा, ध्यान साधना करा, बघा किती छान. जे करतात त्यांना माहित आहे, जे करत नाहीत त्यांनी नक्की करा. कारण तुम्हाला तुमचं सौंदर्य फुलवायचं आहे, तुम्हाला छान दिसायचं आहे, तुम्हाला मस्त दिसायचं आहे ना, तर तुम्ही ध्यान योग ह्या साधना करा. कारण ह्याच्यामुळेच तुम्ही छान मस्त तुमच्यातला हे औरा तुमचा खुलून येणार आहे, हे तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि खूप तुम्हाला दीर्घायुष्य होण्याचा आशीर्वाद महाकाल देत आहेत आणि महाकाली सुद्धा देत आहेत. हे जे प्रवेशद्वार आहे, या महाकाल जे प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडत आहेत त्यातून प्रवास करत असताना, त्यात प्रवेश करत असताना तुम्हाला दीर्घायुष्य आहे, तुम्हाला व्हिक्ट्री आहे, तुम्हाला तुमच्या कर्मामध्ये यश आहे आणि मॅजिकली लाईफ तुमची बदलणार आहे. जसं महाकाल हा दरवाजा उघडतील तसं तुमच्या आयुष्यात मॅजिकली सगळं चेंज होणार आहे. म्हणजे अरे चुटकी वाजवत, जसं श्रीकृष्ण कसं चुटकी वाजवतात की नाही, तसं महाकाल फक्त ते प्रवेशद्वार उघडणार आहेत, ते फक्त बाजूला सरणार आहे, ते गेट तुमच्यासाठी ओपन होणार आहे. जो अबंडन्स आहे, जे इन्फिनिटी आहे, जिथं पैसा आहे, सुख आहे, समृद्धी आहे, तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव आहे. तुम्ही जी क्रिएटिव्ह कराल, जे क्रिएट कराल ते सगळं छान होण्यासाठी जे मॅजिकली सगळं बदलणार आहे. कारण तुमच्यासाठी खूप मोठा रंगमंच महाकाल तुम्हाला देत आहेत. कारण हेच आहे, हे विक्ट्रीच आहे, ऋणानुबंध. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आणि हे मी तुम्हाला सुरुवातीला जसं सांगितलं, ऋणानुबंध असल्याशिवाय तसंच तुमची विक्ट्री, तुमच्या आयुष्यात विक्ट्री येण्यासाठी सुद्धा काही ऋणानुबंध, काही पॅटर्न संपल्याशिवाय तर आयुष्यात काही गोष्टी, काही घटना घडत नाहीत. तसं तुमचं लाईफ मॅजिकली आता इथं बदलणार आहे, मॅजिकली तुमच्या आयुष्यात टर्न होणार आहे, मॅजिकली तुमच्या आयुष्याचा एक चक्र जे आहे ते फिरणार आहे, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. आणि हा खूप मोठा मेसेज आहे बरं का. जर तुम्हाला म्हणजे महाकाल तुमच्यासाठी एवढं मोठं प्रवेशद्वार उघडत आहेत की नाही, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट तेवढं करा. तुम्ही कमेंट केल्या की छान, म्हणजे तुम्ही ह्या ऊर्जेशी कनेक्ट झाला, ही एनर्जी तुमच्याशी कनेक्ट झाले, असे हे होतं ना, हे दिलं जातं आम्हाला. योग्य ठिकाणी आहात असं तुम्हाला सांगितलं जातं हे की नाही. तर तुम्हाला इथं महाकाल तुमच्यासाठी प्रवेशद्वार उघडत आहेत. कारण तुम्ही जे हार्डवर्क केलेलं आहे, तुम्ही जे कष्ट केलेलं आहे, तुम्ही जे प्रामाणिक कष्ट केले, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तुमच्यामध्ये खूप प्रामाणिकपणा आहे, खरेपणा आहे. त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे, खरेपणाने परमेश्वरा जसजसे आदेश देतील तसं तुम्ही जे कर्म करत गेलाय, जे हार्डवर्क तुम्ही केलेलं आहे, ते जे हार्डवर्क आहे, ते जे कष्ट केलेलं आहे, जो संघर्ष केलेला आहे, त्याचं फळ देण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यासाठीच महाकाल तुमच्यासाठी दरवाजा उघडतायत. महाकाल तुमच्यासाठी दरवाजा का उघडतायत? कारण तुम्हाला त्याचं फळ द्यायचं आहे, ते फळ चाखण्याची वेळ आली आहे.
ते फळ तुम्हाला ते तुम्हाला फळ देत आहेत आणि ते फळ तुमच्या म्हणजे आपण काय म्हणतो एक ओटी भरणी असं जे काय असतं ना, हे सुद्धा कोणाचं तरी असेल बरं का, तो मेसेज मला म्हणजे कनेक्ट झाला म्हणून सांगते. तर कोणाचं तरी असं असेल त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं आहे बरं का हे. तर हे फळ जे काय आहे हे तुम्हाला दिलं जाते, तुमच्या कष्टाचं, तुमच्या प्रामाणिकपणाचं, तुमच्या खरेपणाचं ते फळ तुम्हाला दिलं जात आहे, जर तुम्हाला जो रंगमंच दिला जातोय. मग तुमचं इथं रंगमंच म्हणजे तुमच्या संसाररूपी वेलीवर एक छानसं फळ येते असं सुद्धा आहे. म्हणजे न्यूली कपल असतील किंवा फर्स्ट सेकंड थर्ड जे काही बाळ असेल ते तुमच्या घरामध्ये येते आणि ते सुद्धा खूप छान तुमच्या आयुष्याला रंगतदार करणारं असं असेल. खूप छान बेबी तुमच्या आयुष्यात तुमच्या घरामध्ये येते. तर महाकाल तुमच्यासाठी प्रवेशद्वार उघडत आहेत. त्यामधून त्या प्रवासामध्ये हे सुद्धा आहे, तुमच्या मुलांना आहे किंवा तुमचे जे कोणी हे असेल त्याच्यासाठी आहे. तर छान असं हे तुमच्या आयुष्यात येते. तर त्याचं छान तुम्ही स्वागत करा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण हे तुम्हाला एक आपण काय म्हणतो फळ आहे की नाही, तर ते तुम्हाला इथं दिलं जाते. आणि तुमच्या रिलेशन्समध्ये महाकाल तुम्हाला तुमच्यासाठी प्रवेशद्वार उघडत आहेत. या प्रवेशद्वारामधून तुमच्या महालक्ष्मी तुमच्याकडे येत आहेत, अबंडन्स तुमच्याकडे येते, सुख समृद्धी तुमच्याकडे येते. जे काही ब्लॉकेजेस तुमच्या फायनान्शियल सिच्युएशनमध्ये होते, जे ब्लॉकेजेस अशा ठिकाणी होते ज्यामधून तुम्हाला म्हणजे तुम्ही खूप प्रयत्न करत होता की हे ब्लॉकेजेस निघून जावे, रिमूव्ह व्हावे, तुम्ही त्याच्यासाठी कष्ट करत होता पण ते तिथं काम करत नव्हतं असं इथं सांगितलं जातं. तुम्ही कष्ट करताय भले पण त्याला वाटा खूप होत होत्या आणि त्याच्यामध्ये तिथं काम करत नव्हतं. तर आता येणारा जो पैसा आहे, येणारा जो अबंडन्स आहे तो तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तो मॅनेज करणार आहात आणि त्याचा खूप छान पद्धतीने तुमच्या आयुष्याला उपयोग म्हणजे जिथं जिथं खऱ्या ह्यानं तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही इथं करणार आहात असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. खूप मोठं हे आहे तुमचा उद्देश खूप मोठा आहे आणि त्याच्यासाठीच महालक्ष्मी तुम्हाला इथं ब्लेसिंग्स देत आहेत. आणि महाकाल तुम्हाला ह्या प्रवेशद्वारामधून जे प्रवेशद्वार उघडत आहेत त्यामध्ये यांचंच हे आहे आणि यामध्ये तुम्हाला खूप हेल्पिंग हँड असणार आहे. खूप सारी मदत तुम्हाला इथं मिळणार आहे, खूप मदत मिळणार आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये. या प्रवेशद्वारामधून आज प्रवास करताना खूप सारी मदत तुम्हाला मिळणार आहे आणि ही मदत अशी असणार आहे तुम्ही जिथं जे तुम्हाला काय काय करायचं आहे, जे तुम्ही ठरवलेलं आहे ते सगळं पूर्ण होणार आहे. आणि मदतीला एंजल्स आहेत, आजूबाजूला लोक आहेत, हे सगळं तुम्हाला महाकाल मदतीला तुमच्या देणार आहेत. महाकाल तुमच्यासाठी एक प्रवेशद्वार उघडत आहेत आणि ते असं आहे प्रवेशद्वार ज्यामध्ये तुम्हाला फक्त आता ॲक्शन घ्यायची आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. म्हणजे तुम्हाला ॲक्शन घेण्यासाठी सांगितलं जाते. आणि हे जे कार्ड पडले बघा, डिवाइन डायरेक्टर एक चित्रपट रिलीज करायचं आहे असा हा मेसेज आहे. महाकाल तुमच्यासाठी प्रवेशद्वार उघडत आहेत म्हणजे इथं मेसेज हाच दिला जातोय की म्हणजे जो हॅपीनेस आहे, आनंद आहे, जे तुम्हाला गाईड केलं जातं, सांगितलं जातं, जो रोल तुम्हाला दिला जातोय तो तुम्ही आतापर्यंत छान पद्धतीने केलाय. मग बरोबर आहे ना, तुमचा रोल जर तुम्ही केलाय तर तो चित्रपट कधीतरी प्रदर्शित केला पाहिजे, हो की नाही. नुसता शूट करून कसा ठेवून चालेल, तो प्रदर्शित तर केला पाहिजे. आतापर्यंत जे चालू होतं ते शूट चालू होतं, आता जे होणार आहे ते प्रदर्शन होणार आहे. असा तुमच्यासाठी हा खूप मोठा मेसेज आहे. जर द डिवाइन डायरेक्टर कोण आहे? महाकाल. ते डायरेक्टर आहेत, त्यांना माहित आहे हा पिक्चर कधी रिलीज करायचा, तर त्यांनी ती वेळ, काळ आणि स्थळ हे सगळं हे करून ठेवलेलं आहे. मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं ऋणानुबंध असतात, प्रत्येक गोष्टीचा योग असतो, वेळ असते, कार्यस्थळ सगळं ठरलेलं असतं. तसं तुमच्याही आयुष्याचं ठरलेलं आहे आणि त्यामुळंच जे आत्ता जसं महाकाल हे प्रवेशद्वार उघडतील तसं तुमच्या आयुष्याचा हा चित्रपट जो आहे खूप मोठा धमाकेदार आणि ब्लॉकबस्टर आपण म्हणतो ना तसा तो हे होणार आहे. म्हणजे तो त्याची जी पब्लिसिटी आहे किंवा त्याचं जे हे होणार आहे ना ते खूप मोठं होणार आहे असं इथं सांगितलं जाते. आणि त्याचं सेलिब्रेशन सुद्धा खूप मोठं होणार आहे, तुम्हाला अप्रिशिएशन खूप मिळणार आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. म्हणजे जे काही कार्य तुम्हाला करायचं आहे, जे कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे, जे करणार आहात, पुढे काही तुम्ही नियोजन आहे तुमच्या तर त्याच्यासाठी तुम्हाला हा मेसेज दिला जातोय. आणि ह्याच्यामध्ये जे तुम्हाला डाउनलोड्स येतात हे प्रवेशद्वार आता
जे महाकाल तुमच्यासाठी प्रवेशद्वार उघडतायत, ह्या प्रवासामध्ये जे काही तुम्हाला डाउनलोड्स येत आहेत, जे मेसेजेस येत आहेत, ज्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत, ते सगळं तुम्हाला आतून म्हणजे जिथं तुम्ही थोडंसं इथं ध्यानावर लक्ष द्यायचं आहे. ह्या ज्या आध्यात्मिक स्पिरिच्युअल सोल ज्या आहेत त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की जे आतून जो आवाज येतोय, जे तुम्ही जे डीप ध्यानामध्ये तुम्हाला जाण्यासाठी सांगितले जाते. कारण खूप जास्त असे डाउनलोड्स तुम्हाला येणार आहेत, खूप जास्त मेसेजेस तुम्हाला येणार आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात नव्याने येणार आहेत. तुम्हाला जर तुम्ही कॉम्प्युटर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही कॉम्प्युटर शिका. म्हणजे ह्या सगळ्या डिजिटल ह्या सगळ्या गोष्टींशी तुम्ही जास्त काम करा, जास्त त्याच्याशी अट्रॅक्शन तुमचं वाढेल. मग मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल आणि काही गोष्टी असतील, शिकणं असेल, एडिटिंग करणं असेल, ह्या क्षेत्रामध्ये जरी कोणाशी जडिंग मॅच होत असेल तर थोडंसं त्या क्षेत्राशी जरासं तुम्ही कनेक्ट व्हा. कारण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप ग्रो करणार आहे. तुमच्यामधले जे इंट्युशन्स आहेत ते तुम्हाला रिव्हील करायचे आहेत, बाहेर काढायचे आहेत. तुम्हाला जे डाउनलोड्स येत आहेत आणि काही तुम्हाला गोष्टी तुम्हाला जे सिक्रेट्स नाही आहे द्यायच्यात, पण ते ज्या गोष्टी तुम्हाला आपण काय म्हणतो गिफ्ट्स जे आहेत ते तुम्हाला बाहेर काढायचे आहेत आणि ज्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत ते तुम्हाला जी कला तुमच्यामध्ये आहे ती तुम्हाला याच्या हा प्रवेशद्वारामध्ये त्या कलेला तुम्हाला बाहेर काढायचं आहे. तुम्हाला स्वतःला ग्रो होताना तुम्हाला इथं खूप म्हणजे ॲप्रिशिएशन तुम्हाला इथं मिळणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं नाही तर खूप हेल्पिंग हँड आहेत. मला खूप वेळा ना श्रीकृष्ण आणि आर्केंजल मायकल यांचं कार्ड खूप वेळा रिडिंगमध्ये येतं. तर आर्केंजल मायकल यांची एनर्जी तुमच्याबरोबर आहे, तुम्ही सेफ आहात. आजूबाजूला काही म्हणजे हे जे प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडणार आहे, मग तुम्ही घाबरून जाल किंवा स्वतःला असं वाटेल अरे बाबा एवढा मोठा रंगमंच आहे आणि या रंगमंचावर मी स्वतःला कसं हे करून देऊ किंवा मी कसं ही सगळी एनर्जी मॅच करणार किंवा मला कसं हे करायला. तर इथं एंजल्स तुमच्या बरोबर आहेत. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं जे प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जातंय त्यामध्ये तुमच्याबरोबर आर्केंजल मायकल आहेत. ते तुम्हाला सेफ ठेवतायत. तुम्ही फक्त सरेंडर करायचं आणि जे मिरॅकल होत आहेत, जे काही चमत्कार आजूबाजूला होत आहेत, जे मिरॅकल्स तुमच्याबरोबर होत आहेत ते फक्त तुम्ही एक्सेप्ट करायचे, रिसीव्ह करा. फक्त तुम्हाला इथे हे सांगितलं जाते, फक्त रिसीव्ह करा, फक्त घ्या. काय बाकीचं सगळं आमचं आम्ही बघतो असं म्हटलं जातं ना, तुम्ही फक्त तुमचा रोल करा. मग ते जसं ॲक्टर्सना सांगितलं जातं, चित्रपट जेव्हा मूवी शूटिंग चालू असतं तेव्हा त्यांना सांगितलं जातं ना, तुम्ही फक्त तुमचा रोल करा. जी कुठं कट करायचा तो आम्ही करतो, कुठं तो प्रदर्शित करायचा तो आम्ही करतो किंवा काय सगळ्यात छान मस्तपैकी तो पिक्चर प्रदर्शित होतो हे की नाही. आणि मग तो छान चालतो, त्याच्या ह्याच्यावर असतं. तसं छान तुम्ही सगळं हे करणार आहात. तुमची डेव्हलपमेंट जी आहे ना ती खूप मस्त होणार आहे. मग हे हेल्पिंग हँड मी तुम्हाला सांगितलं, जर तुमच्या हे जे महाकाल तुमच्यासाठी प्रवेशद्वार उघडत आहेत यामध्ये तुमच्या करिअर, तुमच्या व्यवसायाचा एक प्लॅटफॉर्म खूप मोठा होणार आहे. तुमचा व्यवसाय खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या दर्जाचा होणार आहे. मग त्यासाठी आज तुम्ही एका माणसावर काम करत असाल, पण उद्या हे प्रवेशद्वार जे महाकाल तुमच्यासाठी उघडत आहेत त्यातून तुम्हाला तुमच्या हेल्पसाठी अजून खूप सारी लोक तुमच्यासाठी लागणार आहेत. तर ती घेण्यासाठी किंवा ती सक्षम ते सुद्धा तुम्हाला फक्त तुम्हाला तुमचं काम करायचं आहे आणि बाकी सगळं हँडलिंग करण्यासाठी आजूबाजूला तशा सोल्स असणार आहेत, एंजल्स आहेत, आर्केंजल मायकल यांचा आशीर्वाद आहे आणि ते सुद्धा तुमच्या बरोबर आहेत. त्यामुळं कोणतंही नवीन काही आलं तर त्याच्यावर जाण्यासाठी घाबरायचं नाही, पुढे जायचं. चान्स जे काही अपॉर्च्युनिटी येते ना ती स्वीकारायची असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. ही खूप मोठी रिडिंग होती, खूप मोठा मेसेज होता. काय मी काही कार्ड्स केलेले आहेत बरं का. थांबा आता बघते जरा काय मेसेज आहे तुमच्यासाठी. मला पण असं वाटते की खरंच बघितलं पाहिजे. म्हणजे मी 2 रिडिंगच्या वेळेस काढलं पण ते झालंच नाही. तर ते आत्ता महाकाल त्यांचाच मेसेज आहे की मी हे पोहोचवलं पाहिजे त्यांच्यापर्यंत, कारण तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाचा मेसेज असणार आहे. सेलिब्रेशन करताय लवकरच. बघा बरं, मी काय म्हटलं तुम्हाला 2 रिडिंग झाल्यावर का 2 मी व्हिडिओज केले होते पण त्यामध्ये मी कार्ड्स घेऊन बसले होते पण माझ्या लक्षातच नाही आलं की मला ह्या कार्ड्समधून हे करायचं. तर आता मला बरोबर क्लिक केलं की यातून कार्ड्स काढायचे आहेत. तर बघा सेलिब्रेशन येते लवकरच आणि महाकाल तुमच्यासाठी हे प्रवेशद्वार उघडतायत. एवढं मोठं म्हणजे कसे डाउनलोड्स असतात, कसे मेसेजेस असतात, कसे ट्युशन्स असतात होय की नाही. एनर्जी खूप भारी असते माहिती आहे. हे आपल्याला म्हणजे आपण फक्त त्याच्याशी डीप कनेक्ट व्हायचं, ते त्यांचं काम ते सगळं करून घेतात.
बहीण व भावाचं नातं घट्ट होते. रक्षाबंधन आहे, तर या रक्षाबंधन खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करा. बहिणींना छान छान गिफ्ट्स द्या आणि सेलिब्रेट करा, असा तुमच्यासाठी मेसेज आहे बरं का. महाकाल तुमच्यासाठी इथं भावाने बहिणीला द्यायचं आहे का बहिणीने भावाला द्यायचं आहे ते माहीत नाही आहे, पण तुमचं नातं घट्ट होते. नाही, बहिणी म्हणणार, भाऊ म्हणणार फक्त आमचे गिफ्ट्स घेत आहे, आणि बहिणी म्हणणार अरे आम्हाला गिफ्ट्स पाहिजेत. खूप छान एनर्जी कनेक्ट झाली कुणाची तर आतून हे आहे बरं का. फक्त गिफ्टसाठी राखी बांधाय का असं भाऊ म्हणणार आहे की नाही. तर इथं कारण तो तिचा अधिकार आहे त्याच्यासाठी बरं का. हा तुमच्यासाठी आणि मेसेज आहे. इंद्रधनुष्यासारखे रंग आयुष्यात भरतायत. काय म्हणलं, महाकाल तुमच्यासाठी एवढा मोठा दरवाजा, एवढं मोठं प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडतायत. किती छान सोल आहात तुम्ही. आणि थँक्यू म्हणायला अजिबात विसरू नका. ग्रॅटिट्यूड पे करा, कारण ग्रॅटिट्यूड दिला तर ह्या सगळ्या एनर्जीज ज्या आहेत त्या तुमच्याशी काम करतात. तुम्हाला त्या एनर्जी फील होतात. तर तुम्हाला इथे हे सांगितलं जातं की चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तुमची भावना व विश्वास शुद्ध आहे, म्हणूनच स्वामींचे खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला. जसं बघा, महाकाल महादेवांचा सुद्धा आशीर्वाद आहे आणि स्वामींचा सुद्धा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे. किती पवित्र सोल आहात तुम्ही, खूप प्युअर सोल आहात, जी म्हणजे मनातून पूर्णपणे परमेश्वराला सरेंडर आहे. म्हणून तुमच्यासाठी हा एवढा मोठा मेसेज दिलाय बरं का. अन्नदान करा. जर असं म्हणजे तुम्हाला तुमचे जे आपलं काय असतं कार्मिक काही गोष्टी असतात त्या कट करायच्या असतील किंवा अन्नदान करावंच, कारण हे केल्यामुळं काही गोष्टी हील होत असतात. तर अन्नदान करा हा तुमच्यासाठी मेसेज आहे. महाकाल जेव्हा तुमच्यासाठी प्रवेशद्वार उघडतायत आणि ह्यातून तुम्ही प्रवास करताय, यातून नवीन सगळी जर्नी चालू होते, तर तुम्हाला इथं सांगितलं जाते अन्नदान करा. आणि तुमचे जे काही ब्लॉकेजेस आहेत, जे काही हे गोष्टी थोड्या हे होतात, थांबल्या जातात, तर ते कट होऊन पुढं तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तो अडथळा तुमच्यातून दूर होतो तुमच्या जर्नीमधून. त्याच्यासाठी तुम्हाला अन्नदान करायचं आहे. ओके, थँक्यू सो मच. रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायचं. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. टॅरोचे कोर्स सुरू आहेत. कोर्समध्ये सहभागी व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावर मेसेज करा. पर्सनल रीडिंग हवी असेल तरीही मेसेज करा. आणि जे आपलं संपूर्ण शिवमहापुराण जी कथा वाचन चालू आहे ते सुद्धा तुम्ही बघा. जर जेव्हा कधी ही रीडिंग अपलोड होईल ना, जेव्हा तुमच्यापर्यंत येईल तेव्हा नक्की तुम्ही त्या कथा ऐका. कारण काही शब्द, काही अशा दिव्य सोल्स असतात त्यांच्या मुखातून, म्हणजे ॲज अ मी स्वतःला नाही म्हणणार, पण आतून एक काही डाउनलोड्स असतात, काही इंट्युशन्स असतात की ते शब्द कानावर पडले ना, ते साक्षात महादेवांकडून तुमच्यापर्यंत पोहोचवले गेलेले असतात. त्यामुळं ते नक्की तुम्ही ऐका, असं तुमच्यासाठी मेसेज आहे. पुन्हा भेटू अशी छानशी रीडिंग. तोपर्यंत धन्यवाद.